नमस्कार मित्रांनो, मुद्दा फार विचित्र आहे। किसनराव साबळे पाटील विद्यालय शिवतर हायस्कूलचे जे विद्यार्थी 10वीचे विद्यार्थी यांची एक मागणी आहे की शिवतर हायस्कूलमधील जे शिक्षक आहेत या शिक्षकांचा पूर्ण स्टाफ एका दिवसात बदलला गेला आणि जे हे विद्यार्थी आलेत आज या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा एक विषय आहे की गेले 2 महिन्यापासून हे विद्यार्थी किसनराव साबळे पाटील विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत आणि हे शिक्षण घेत असताना या विद्यार्थ्यांना ज्या प्रणालीनं पहिल्याच्या शिक्षकांनी शिकवलं आहे त्या प्रणालीनं नवीन जे शिक्षक आले त्या मुलांचं होणारं नुकसान त्याबाबत आपण जे विद्यार्थी आहेत 10वीचे त्या विद्यार्थ्यांच्याबरोबर थोडीशी चर्चा करूया। काय झाले नक्की, काय सांगायचं, काय नाव? तर मी किसनराव साबळे पाटील विद्यालय शिवतर आठपळचा विद्यार्थी आहे की आम्हाला आहे ना सर्व शिक्षक चांगले शिक्षण द्यायचे, पण अचानक नवीन शिक्षक आल्यामुळे ना आम्हाला काही समजत नाही, कारण आम्हाला सगळं समजत होतं आणि अचानक लिंक मोडते। या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आत्ता जे नवीन स्टाफ जो झालेला आहे पाठीमागे आत्ता जो विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की नवीन जो स्टाफ झाला आहे या स्टाफच्या नुसार आज प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की जे जुने शिक्षक आहेत त्या जुन्या शिक्षकांनी आम्हाला शिकवावं। अचानक शासनानं का बदले केलेत हे कुणालाही सांगता येणार नाही, कारण ते गुपित असतं। परंतु असे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतो आहे ह्या त्रास होणार आहे आणि इथून पुढेही त्रास होणार आहे। 10वीचं वर्ष आहे आणि हे 10वीचं जे वर्ष आहे ते चांगल्या पद्धतीचं वर्ष या शिक्षकांनी आत्तापर्यंत 2 महिन्याच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं शिक्षण देऊन या मुलांचं घडवण्याचं काम केलं। तर तुमची काय मागणी काय आहे, तुम्ही काय सांगू शकता? पाटील सर पाहिजेत म्हणजे सर्व स्टाफ माघारी पाहिजे। मग सगळ्या शिक्षकांचं समजत होतं शिकवलेलं सगळं चांगलं शिकवत होतं, पण आता सगळं स्टाफ बदलल्यामुळं काही समजत नाही। मग तुमची काय भूमिका असणार आहे? आंदोलन करणार मग कशा स्वरूपाचं आंदोलन करणार? शिक्षक आम्हाला या वर्षी 10वीचं वर्ष महत्त्वाचं वाया जाऊ नये म्हणून शिक्षक माघारी पाहिजे म्हणून मी गावचा सदस्य म्हणून इथं भाषण करतो बरं का। बोला बाबा, काय सांगताय तुम्ही? माझं हिरालाल शिवराम साबळे शिवतर बर गावचा सदस्य म्हणून मी बोलत आहे। गेली 5 वर्ष 2 पार्ट्या शाळेत पडल्या आहेत, त्यामुळं मुलांची कुचंबना होती। हे लक्षात आता हेड सरांच्या आल्यामुळं त्यांनी ही बदलीचं कारण घेतलं आहे। परवा गेल्या आठवड्यात शिक्षकांमध्ये बाचाबाची झाली, त्याच्यावरनं हेड सरांनी हे वातावरण बदलून ह्याच्या बदल केलं। म्हणजे मुख्याध्यापक याला कारणीभूत आहेत का? नाही, मग स्टॉप दोन्ही स्टॉप 2 पार्ट्या कबूल करावं कोणी। म्हणजे शाळेमध्ये सुद्धा सांगू शकतो, शाळेमध्ये या काकांचं असं म्हणणं आहे राजकारण येते, राजकारण येते शाळेमध्ये। शिक्षण प्रणाली ज्यावेळी तुम्हाला शिकवलं जातं या दरम्यान असं काही राजकारण होतं का की 2 पार्ट्या आहेत का शिक्षकांच्या शाळेमध्ये? काय 2 घर काय असं दिसून नाही आलं, बर पण सगळ्यांचं म्हणजे वागणं वेगळं होतं, पण आता सगळं बदलल्यामुळं काही सांगू शकत नाही। मग वागणं बदललं होतं म्हणजे नक्की काय झालं होतं? म्हणजे सगळे बोलायचे एकमेकाशी, बर शिकवलेलं काढायचं की, बर आणि आता बदलल्यामुळं काय सांगता येत नाही। मग आता जे नवीन शिक्षक जे आज आले तुम्हाला हजर जे झाले त्यांचे वर्ग झाले का तुमचे, म्हणजे तास झाले का आज? 2-3 सरांचे झाले। हा 2-3 सरांचे झाले। 2-3 सरांचे। मग त्यांचा अनुभव काय सांगू शकाल? अक्षर बी वेगळं असतं। अक्षर म्हणजे अक्षर काय आता म्हणजे बोर्डवर लिहिलेलंच काय कळत नाही। बर आणखी काय तक्रार आहे त्या तुम्हाला? काय आवाजच्या शिवीगाळ म्हणा असं काय? आता मगाशी कोणतरी म्हटलं ना की सर म्हणले मग घरी पाठवेन असं काहीतरी म्हणत होते ना, म्हणत होता तुम्ही? हा ते म्हणलेले की चुकीत गावला आणि घरच्यांना घेऊन आला तरी आम्ही काय बी करू शकतो। होय, असे काय सांगू शकतो आम्ही? काय म्हणजे चुकी नक्की काय? चूक म्हणून काय चुकी काय सांगू शकाल तुम्ही? सगळा राग शिस्त म्हणजे शाळेला शिस्त पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। मार दिवसात मारामारी लगेच कशी काय? म्हणजे पहिल्या दिवशी फर्स्ट डे अँड फर्स्ट शो
पहिल्या दिवशी तुम्हाला मारहाण झाली सरांच्याकडून, दम दिला. दम दिला म्हणजे सज्जड दम दिला. काय दम दिला तुम्हाला? उद्यापासून सावध राहा. म्हणजे तुम्ही मग अभ्यास नेला नसेल, पण आजच ते आले तुम्ही, त्याने अभ्यास तर दिलाच नव्हता तुम्हाला काय? आज मग? पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला आम्ही माफ करतो. होय. मग किती शिक्षकांची बदली झाली आता शाळेत? सगळं. सगळे मग किती स्टाफ होता? 12-13 जण होते. मुख्याध्यापक सोडून सगळे झाले. होय. गेल्या आठवड्यात भांडण झालेली माहिती आहेत का शाळेतली? नाही काय. शिक्षकांची एकाकी अख्खा स्टॉप काढून बदल. त्याचं कारण तुम्ही सांगू शकता? बरं का, तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात आणि म्हणजे गुरुवारी तुम्ही वडील सच्ची पुतणी बर शाळेत शिकत होती 4 वर्षापूर्वी. बर तिनं माझ्याकडे कंप्लीट 2 वेळा केल्या होत्या. बर मी एक वेळ जाऊन भेटलोय 2 जणांना. बर हे राजकारण शाळेचं आहे, बर त्याच्यावर दुर्लक्ष सगळ्या लोकांचं ग्रामपंचायतचं आहे. नाही आमचं आम्हाला पाटील सर माघारी पाहिजे. पाटील सर, आणखी कोण कुठले शिक्षक तुम्हाला पाहिजे? गाडगे सर, शिंदे सर. सगळं सगळे शिक्षक तुम्हाला पाहिजे. 10वीचं वर्ष वाया जाऊन त्यांचं कळलं. आता शासनाच्या नवीन नियमावलीनुसार शिक्षणाच्या ज्या बदल्या 3 वर्ष शिक्षकांच्या ज्या बदल्या झाल्यात त्या जर ते नाही आले तर तुम्ही काय करणार? हा एक प्रश्न उपस्थित राहतो. मग आंदोलनाला तुम्ही बसला सकाळपासून संध्याकाळ, का शाळेतच जाणार नाही? तुमचं नुकसान होणार. बरं ठीक आहे, चालेल. काय आहे, तुमची जी मागणी आहे ती तुम्ही उद्या सकाळी एक तुमच्या पालकांना बी याची जबाबदारी, म्हणजे पालकांना बी सगळ्या पालकांनाही तुमच्या सांगा, तुमचंही नुकसान होऊ नये. आणि परिस्थिती अशी आहे की जर नुकसान तुमचं झालं तर तुम्हाला त्याचा त्रास होणार. तुम्ही तुमच्या पालकांना सांगा, त्या पालकांना घेऊन तुम्ही त्या ठिकाणी शाळेमध्ये तुम्हाला जे काय आंदोलन, तुमचं आता वय हे आंदोलन करण्याचं नाही आहे, शिकण्याचं वय आहे, बरोबर ना? पण शिकत असताना तुम्हाला जर त्रास होत असेल तर त्यातनं मार्ग निघालाच पाहिजे. आणि जर मार्ग जर काढायचा असेल तर त्याला बसून त्याबाबतची चर्चा केली तरच ह्या गोष्टी सगळ्या निष्पन्न होणार आहे. विनाकारण एका दिवसात काही चर्चा करून एका वाढवू दिवसात नये. चर्चा काय नाही. तुम्ही त्या बरोबर तुमचे जे पालक आहेत त्या प्रत्येक पालकाला, आई असेल, वडील असेल, भाऊ असतील, यांना सगळ्याला तुम्ही जर सांगितलं की काय नाही आमचं असं नुकसान झालं आहे, आमच्या शिक्षकांची बदली झाली, तर त्या अनुषंगानं आम्हाला थोडंसं मदत मिळावी आणि तुम्ही शाळेत या, अशा पद्धतीनं आंदोलन करणं हा एक वेगळा मार्ग आहे. पण परिस्थिती अशी आहे की तुम्ही आज तुमच्या कुटुंबात ह्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. धन्यवाद.